कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं एक कुठे चल ना एक, तुला काही कळतंय का? दोन्ही घरातले इथे आहेत, आपलं इथे भेटणं रिस्की आहे। रिस्क घेतलीये मी, कारण तुम्ही इथे काय करायला आलात ना हे मला कळलं पाहिजे। काही नाही अगं, आई शिवाला शपथ घ्यायला घेऊन आली। काय काय काय? तिची अक्कड काही कमी होत नाही ना म्हणून। म्हणजे काल तिने परत मारामारी केली। ऐक ना, मला नीट सांगशील काय झालंय? नाही, शिवाना सगळं स्वतःवर ओढून घेते, म्हणून तिचं वाईट करण्यासाठी ना आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही पडत कित्येकदा। आणि बिचारी आई म्हणून ती तिला इथे घेऊन आली। तिला वाटतंय की शिवा सुधारेल, देव तिला जरा अक्कल देईल, तिचं भलं होईल। तुझ्या आईला पण काहीही वाटतं आणि याचा काही उपयोग होणार नाही आता। नाही पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायला नको हा। ती शिवा आहे शेवटी। आग जरी विझलेली दिसत असली तरी कधी भडका उडेल काही सांगता येत नाही। आणि आता तर प्रश्न आशूच्या आणि शिवाच्या नात्याचा आहे। ती काहीही करायला तयार आहे। तुमच्या घरात आलेली शिवा आणि तुमच्या घरात रुडलेली शिवा वेगळी आहे। जर शिवाने हे सगळं बंद केलं तर तिची चूक काढता येईल असं काहीच उरणार नाही तिच्यात। हा, त्यामुळे ती आदर्श सून बनू शकते ना, आणि हे आपल्याला चालणार नाही। त्यामुळे ना दिव्या, या वेळेला आपल्याला काहीतरी ठोस आणि काहीतरी वेगळं करावं लागणार आहे। काय करता येईल? एक आयडिया। काय? तुझ्याकडे बघून ना तू इतकी ठीक आहे, राहू दे, चल। ए तू थांब, मी जाणार आधी। माझी आयडिया आहे ना, आपल्याला एकत्र बघितलं तर काय? तर काय, शिवाला मी लहानपणापासून ओळखते। ती शिवा आहे, काय करेल काही सांगता येत नाही। शिवा काय करेल सांगता येत नाही, ही कीर्ती काय करू शकते ना हे शिवाला अजून माहित नाही। या गुरुजी, देवी आईला सांगा माझ्या मुलाचं आता सगळं छान पार पाड, कुठलंही विघ्न नको त्याच्या आयुष्यात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।